ठेवू नका, कारण की आमच्यापर्यंत जी अपडेट द्यायची असते ते अपडेट आमच्यापर्यंत पोहोचत नाही आहे. म्हणून रिक्वेस्ट असेल, आपण जेव्हा मैदानाच्या आतमध्ये उतरतात तेव्हा आपले राखीव खेळाडू 2 पाठवत जा. आम्हाला वारंवार सांगण्याची दक्षता देऊ नका. प्लीज विनंती असेल, आपण आपला राखीव खेळाडू पाठवा. यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पार पाडतोय. तर यस, पाहूया. पहिला चेंडू हाताळला जातोय, पहिला चेंडू फेस केला जातोय, सॉफ्ट हँड मात्र खेळला जातोय. पहिला चेंडू श्री गणेशा केला जातोय, खातं ओपन केलं जातंय संघाचं. तर यस, सर्व संघाने एक रिक्वेस्ट असेल, आपण वेळ कमी घ्यायचा आहे. 15 मिनिटाची अवधी असेल. आयोजक संघाकडनं थोडीशी ताकीद येते, कारण की वेळ जास्त घेतला जातोय. इकडे पुन्हा एकदा कट केला जातोय, पुन्हा एकदा सिंगल झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 सिंगल पाहायला मिळत आहेत. थोडंसं आपण पॅराडाईज संघाकडे विचार केला. पॅराडाईज संघाने आता अयानला गोलंदाजी न देता आता विशालला मात्र गोलंदाजी वार करू आणलाय. इकडे चेंडू हवेत आहे, फलंदाज खतरेमध्ये आहे, परंतु चेंडू मात्र जातोय सिंगल झोन साठी. सिंगल धावा मिळेल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती पुन्हा एकदा हळूवार वाढेल. 3 चेंडूच्या मोबदल्यात 3 धावा. विशाल पुन्हा एकदा तयार बॉलिंग मार्क वरती. मागच्या सामन्यामध्ये नक्कीच सुंदर गोलंदाजी बॅकअप करून दिला होता. आपल्या संघाला जो बॅकअप करायचा होता, आपल्या संघाला जो कमबॅक करून द्यायचा होता, तो विशालकडनं आपल्या गोलंदाजीने झाला होता. परंतु चांगली चोप दिली गेली होती अयान यांना. परंतु जो मागच्या दुसऱ्या षटकामध्ये जो कमबॅक केला विशालांनी आणि संघाला मात्र कमी धावांपर्यंत रोखण्याचं काम केलं गेलं बलदांडे संघाला. इकडे चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चांगली फील्ड, तेवढा चांगला एफर्ट, चांगला बॅकअप दिला गेला आणि थ्रो तेवढा चांगला आणि क्षेत्ररक्षक अप्रतिम पाहायला मिळालं. आणि फलंदाजाला मात्र परतावा लागेल, डगआउटचा रस्ता पकडावा लागेल. बॅक टू द डगआउट. देऊया संधी डीजे मास्टरला. तू समजा नाही. धन्यवाद डीजे. तर जाऊया, नक्कीच आपण रिप्लेमध्ये सुद्धा पाहिलं असेल जितकी सुंदर क्षेत्ररक्षण केलं गेलं, त्याच्यानंतर बॅकअप जो मिळाला त्या बॅकअपमुळे मात्र धावचीत बाद झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा कट केलाय. सिंगल झोनमध्ये चेंडू जातोय, सिंगल धाव मिळते. षटक क्रमांक पहिलं हा संपलाय. षटक पहिलं संपलाय धावा स्कोर कार्डवरती. तर आपण कमेंट सुद्धा पाहू शकाल. धीरज मोरे यांच्याकडनं खूप चांगलं आयोजन नियोजन असं मात्र सांगितलं जात आहे. चांगली कमेंट मात्र आपल्याला पास होताना पाहायला मिळते. तर नक्कीच लक्की बॉयज संघाच्या वतीने ही स्पर्धा सुंदररित्या पार पाडली जाते आणि सुंदर आयोजन नियोजन हे मात्र कमेंट्स मधनं पाहायला मिळत आहेत. तर नक्कीच खूप साऱ्या फॉर्मॅलिटी आहेत आणि त्या फॉर्मॅलिटीला मात्र सामोरे जावं लागलं होतं. आणि त्या फॉर्मॅलिटी नंतर जो मैदान आपल्याला सुसज्ज करायचं होतं, तो मैदानही आपण सुसज्ज केला आणि आलेल्या सर्व प्रेक्षकांना त्याचबरोबर सर्व खेळाडूंना खेळण्यासाठी आणि सामना पाहण्यासाठी सुसज्ज मैदान मात्र उपलब्ध करून दिला गेला लक्की बॉयज संघाच्या वतीनं. आणि लक्की बॉयज संघाच्या वतीने ही स्पर्धा लक्की चषक 2024चा हा महासंग्राम पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र स्ट्रोक पाहायला मिळतोय, एक ताकदवान फटका पाहायला मिळाला. इकडे क्षेत्ररक्षकाला ही संधी मिळाली नव्हती चेंडूला अडवण्याची. चेंडू तेवढा गतीने निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुंदर फटका, चौकार मात्र पाहायला मिळतोय. 4 धावा. या 4 धावेने धावसंख्येत स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचतंय 9 धावा. इकडे अयानवरती मात्र मागच्या सामन्यामध्ये सुद्धा अयानवरती रिहान ह्याच्यावरती मात्र जास्त प्रहार केले जात आहेत आणि रिहानवरती मात्र जास्त प्रहार केले जात आहेत. म्हणजे एक चांगला गोलंदाज आहे, एक नौका गोलंदाज आहे आणि त्याच्याकडे खूप साऱ्या अपेक्षा आहेत. परंतु इकडे फलंदाज त्याच्यावरती हवे होताना दिसत आहेत. पाहूया, पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर दुसरा चेंडू, हा चांगला ड्राईव्ह केलाय. पुन्हा एकदा दुसऱ्या चेंडूवरती बॅक टू बॅक येतोय पुन्हा एकदा चौकार. 4 धावा. सुंदर फटकेबाजी. यस डीजे मास्टर. असेल आपल्याला, आपल्याकडे वेळ कमी आहे, वेळेनुसार आपल्याला सर्व सामने संपवायचे आहेत. आजच्या दिवसामध्ये 16 संघ आपलं भवितव्य आजमावणार आहेत. तर कालचा दिवस जर आपण पाहिला तर मुरबे
गटातील हा कालचा दिवस होता, कालची रात्र होती आणि कालच्या रात्रमध्ये 24 संघ आपला खेळ दाखवत होते आणि 24 संघामधनं 2 संघांना मात्र आजच्या दिवसाला खेळता येईल असं 2 संघ मात्र निवडले गेले आणि कालच्या दिवसामध्ये 2 संघ ते होते, म्हणजे एक होता एक संघ जर आपण पाहिला तर चौकपाडा ए संघ आणि दुसरा संघ पाहिला तर श्री गणेश बाजार गल्ली. हे 2 संघाने मात्र टॉप 4 मध्ये आपलं नाव नोंदवलं गेलंय. पाहूया आजच्या या दिवसामध्ये दुसऱ्या दिवसामध्ये कोणते 2 संघ पाहायला मिळतील. आणि चांगला फटका, चांगला क्षेत्ररक्षण आणि फेकी तेवढी अचूक पाहायला मिळाली, परंतु धावा होत आहेत पूर्ण. धावसंख्या 1 ने वाढवते, धावसंख्या स्कोर कार्ड वरती हळूवारपणे वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या आकडेवरती. 1.4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. पाहूया या 2 चेंडूमध्ये रेहान कशा प्रकारचे चेंडू हाताळणी करतोय, काय व्हेरिएशन आणतोय चेंडूमध्ये. परंतु फलंदाजांचा विचार केला पहिल्या षटकामध्ये विशाल याने सुंदर गोलंदाजी, फक्त 5 धावा देऊन 1 गडी बाद करण्याचं यश त्यांच्या गोलंदाजीमध्ये आला होता. परंतु रेहान पाहूया पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती तयार आहे. इकडे नक्कीच फलंदाज शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती नजर होत्या. शेवटच्या चेंडूपर्यंत फलंदाजाला वाटलं होता की हा चेंडू वाईट जातोय की काय, परंतु शेवटच्या क्षणाला बॅट आणि चेंडू ह्याला मात्र स्पर्श करताना दिसली आणि सिंगल धाव कन्वर्ट केली गेली. सिंगल धाव येते, या सिंगल धावेने धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते 15 या आकडेवरती. पाहूया रेहान शेवटचा चेंडू, इकडे फटका सजवला, पुन्हा गॅप मधनं पुन्हा चेंडू जाणार, ट्रॅव्हल होणार चौकारासाठी. शेवटचा चेंडू सुद्धा गोल करतोय, या शेवटच्या चेंडूवरती सुद्धा येतोय चौकार. या 4 धावे संघाची 19 धावा, तर नक्कीच माध्यमातून. तत्पूर्वी आपण देऊया संधी स्पर्धा आपण घर बसल्या आनंद घेऊ शकतात एडी स्पोर्टच्या माध्यमातून. इकडे सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू टप्पा घेतल्यानंतर आउट होताना दिसतोय, बाहेर जाताना दिसतोय आणि फलंदाजाला इकडे सरप्राईज केलं जात आहे. चेंडू जातोय निर्धाव, धावसंख्या स्थिरावलेली. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते सुजित. इकडे पुन्हा त्याच प्रकारचा चेंडू, पुन्हा एकदा फलंदाज सरप्राईज होतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. इकडे कमबॅक करण्याचं काम केलं जातंय सुजित कडनं. सुंदर गोलंदाजी सुजित कडनं हाताळली जाते, सॉरी सुशील यांच्याकडनं सुंदर गोलंदाजी सुशील हाताळतोय. चांगली गोलंदाजीनं मन मोहण्याचं काम केलं जातंय. 4 चेंडूचा खेळ अजूनही येणं बाकी आहे. 19 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा इकडे जागा बनवली, रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न, फेकी आले परंतु धावा होत आहेत पूर्ण. पंचांकडे अपील तर केली गेली होती, परंतु पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत भोईसर वर्ण, त्यांना मात्र बोलवलं गेलंय. बिट्टू या नावाने मात्र जास्त प्रसिद्ध झालेले आहेत. पंचांची भूमिका मात्र पार पाडत असतात सातत्यपूर्वक, ते त्यांचं काम पाहायला मिळत असतं आणि चांगली पंचांची भूमिका आपल्याला पाहायला मिळत असते. इकडे स्ट्रोक पाहायला मिळतोय, परंतु क्षेत्ररक्षक आहे, इकडे दिवाळ लावली गेलेली आहे, परंतु चांगलं काम केलंय, धावा अडवण्याचं काम केलंय. सिंगल धाव रोखू शकत नाही या चेंडूवरती. पुन्हा धावसंख्येत वाढ होते, धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते 21 रन 21 रन स्कोरबोर्ड पे. जाऊया पुन्हा एकदा 2 चेंडूचा खेळ. इकडे पुन्हा एकदा रूम बनवलाय, पुन्हा एकदा खेळलाय विशाल चेंडूच्या खाली. विशालने फेकी चांगली केलंय, परंतु कलेक्शन मात्र झालेलं नाहीये नीटचा, धावा रोखू शकत नाहीये. पुन्हा एकदा सिंगल धावा येते 22 धावा स्कोर कार्ड वरती, 22 रन स्कोर कार्ड पे. शेवटचा चेंडू या फर्स्ट इनिंग मधील शेवटचा चेंडू असेल. पाहूया शेवटचा चेंडू कशा प्रकारे हाताळला जाणार. हा इकडे बॅटची एज तर आहे, पाहूया धावचीत होणार का, तर डायरेक्ट हिट केला जातोय, फलंदाज होतोय बाद. इकडे रन मिळणार नाहीये. 22 धावा जमविल्या जातात आणि या 22 धावानंतर 21 धावांचा टार्गेट मात्र इकडे पॅराडाईज संघासमोर सेट केला जातोय.
तर जाऊया पुन्हा एकदा देऊया आपण डीजे मास्टरला संधी. लकी चषक या स्पर्धेचं मात्र नाव ठेवलं गेलं. या स्पर्धा 2 दिवसाची ऑर्गनाईज केली गेली होती. आजचा हा दुसरी रात्र नाईटची ही स्पर्धा ऑर्गनाईज केली गेली आणि या नाईटची ही शेवटची रात्र आणि या शेवटच्या रात्रामध्ये कोणते 2 संघ आपल्याला पाहायला मिळणार. त्याचबरोबर मेहनत ही खूप लागत असते जेव्हा टुर्नामेंट आपण ऑर्गनाईज करत असतात आणि ज्यामध्ये आपण युसुफ सय्यद सरांनी मात्र सांगितलं की लकी बॉयज संघाचे जे मुलं आहेत त्यांनी मात्र ही मेहनत घेतलेली आहे या स्पर्धा ऑर्गनाईज करण्यासाठी. त्याचबरोबर या मैदानासाठी या मैदानाला सुसज्ज करण्यासाठी जी मेहनत लागली गेली ते मुलांनी केली गेली. त्याचबरोबर लहानसे छोटे जे चिमुकले असतात त्यांचंही योगदान फार मोठं असतं. जेव्हा जेव्हा चेंडू बाहेर जातोय चौकाराच्या तेव्हा तेव्हा चेंडू आणण्याचं काम त्याचबरोबर कोणतंही काम त्यांना हाताळलं का ते पूर्णपणे पार पाडत असतात त्या कामाला आणि पूर्ण काम करत असतात आणि त्यांचं सुद्धा या स्पर्धेसाठी चांगलं योगदान असतं. तर त्यांचं सुद्धा योगदान मिळालंय. जी लहान मुलं आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोहित तरे, आर्यन तरे, रचित पाटील, शौर्य पाटील, शुभम तरे, सुशील सहाने असे या लहान मुलांचं सर्वांचं मात्र चांगलं सहकार्य लाभलंय या स्पर्धेसाठी. लहान मुलांचं काम सुद्धा एक मोठं काम असतं कारण की प्रत्येक वेळी लहान मुलांचं योगदान प्रत्येक टुर्नामेंटला लागत असतं. लहान मुलं ते काम करत असतात. कोणतंही काम त्यांच्याकडे सोपवा तर नक्की ते पूर्णपणे काम पूर्ण करत असतात आणि त्यांचं योगदान सुद्धा चांगलं लागलं. लकी बॉयची जी लहान छोटीशी मुलं आहेत चिमुकले आहेत त्यांच्याकडनं सुद्धा चांगलं काम पारलं गेलंय. जाऊया सामन्याकडे वळूया. मैदानाच्या आतमध्ये इकडे सॉफ्ट हँडने सिंगल कन्वर्ट केलंय. धावा कमी आहेत. धावा विजयासाठी आलेले आहेत. 23 धावांचा लक्ष्य. 18 चेंडूमध्ये पहिला चेंडू सिंगल धाव खर्च केली जाते. फलंदाज आपल्याला पाहायला मिळते स्ट्राईक एंडवरती. निलेश सॉफ्ट हँडने खेळला जातोय. पाहूया सिंगल कन्वर्ट केलाय. सिंगल धाव घेतली जाते. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 सिंगल धावा येत आहेत. तर पुढचा सामना आपण पाहू शकाल. या सामन्यामधील विजेता संघ आणि जय जोगनादेव वामिका स्टार हा संघ वाट पाहतोय. सामना सुद्धा पाहतोय कशा पद्धतीने खेळी केली जाते. सामन्याचा आस्वाद सुद्धा घेतला जातोय वामिका स्टार संघाकडनं कारण की पुढचा सामना या सामन्यातील विजेता संघ जो असेल तो मात्र भिडेल जय जोगनादेव वामिका स्टार या संघासोबत. पाहूया या सामन्यामध्ये किती रंगत भरली जाणार. 18 चेंडूचा खेळ आणि 23 धावांचा लक्ष्य. पाहूया कशा प्रकारे या लक्ष्याला सामोरे जातोय तो म्हणजे पॅराडाईज संघ आणि कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतोय वन मॅन शो पंचाळी संघ. पाहूया पुन्हा एकदा चेंडू हाताळला गेला. चेंडू लांब हाताळला गेलाय. फलंदाजापासून प्रयत्न लांब हाताळण्याचा परंतु पंच आमच्यापर्यंत पोहोचवतायत. हा चेंडू खराब आहे. वाईटचा इशारा. अवंतर धावा दिल्या जात आहेत. तिकडे स्ट्रोक खेळलाय परंतु त्या स्ट्रोकमध्ये तेवढी ताकद नव्हती. सिंगल धाव येते. या सिंगल धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या स्कोर कार्डवरती हळूवारपणे वाढते. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावा स्कोर कार्डवरती 5. 4 चेंडूचा खेळ समाप्त. 5 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहे. तो बॉलिंग मार्कवरती अक्षय सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. स्ट्राईक एंडवरती दीपक आपल्याला पाहायला मिळते. पाहूया दीपक लेफ्ट हँड फलंदाज आहे. चांगली खेळी करत असतो सातत्यपूर्वक. इकडे सॉफ्ट हँडने पुन्हा एकदा त्याने सिंगल धावा घेतले गेलेले आहेत. इकडे घाई दाखवली जात नाहीये. इकडे थोडंसं प्रेझेंट ऑफ द माइंडचा गेम खेळला जातोय. स्ट्रॅटेजीने गेम खेळला जातोय दोन्ही फलंदाजांकडनं. चांगल्या चेंडूला सन्मान देऊन खेळले जात आहेत. खराब चेंडूने योग्य ती दिशा दाखवण्याचं काम केलं जाते. पाहूया स्ट्रोक खेळला. धावचीत बांधवण्याची संधी इकडे नक्कीच आली होती. डायरेक्ट लागला असता तर फलंदाज बाद झाला असता परंतु इकडे बॅकअप घेतलाय.
तर यतीनदादा राऊत यांचं मात्र स्वागत केलं जाणार या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांनीही चांगलं मोलाचं कार्य दिलं या स्पर्धेसाठी, तर त्यांचं स्वागत केलं जाणार. मिथिल तरे यांना मात्र मी विनंती करेन आपण व्यासपीठावर यायचं आणि त्या आमच्या अतिथी मान्यवरांचं मात्र आपण स्वागत करायचं आहे. तर मायेची शाल असणार आहे, भगवे मायेची शाल असणार आहे, त्याचबरोबर पुष्पगुच्छ असणार आहे आणि एक मोमेंटो म्हणजे एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचं मात्र आपण स्वागत करूया. तर यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण पाहायला मिळत आहे स्वागत केलं जात आहे. असं सहकार्य आणि मोलाचं कार्य तुम्ही आमच्यापर्यंत पोचवत जा आणि आपण दिलेली गेलेली वेळ असंच वेळ मात्र देऊन आपण सहकार्य करत जा. तर आपण स्थानापन्न व्हायचं आणि सामन्यांचा बेफिरकपणे आनंद घ्यायचा आहे. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. मैदानाच्या आतमध्ये खेळ रंगला जातोय. एक चेंडूचा खेळ झालाय, दुसरा चेंडू पाहूया. इकडे यष्टी रक्षक चुकी करतोय. फलंदाज निलेश याला मात्र संधी मिळते. कुठेतरी निलेशला परतावं लागलं असतं जर यष्टीरक्षकाचा चेंडू हातामध्ये आला असता, परंतु निलेशला इकडे संधी मिळाली. निलेश सुद्धा तेवढाच चांगला फलंदाज आहे पॅराडाईज संघाचा, सातत्यपूर्वक काम पार करत असतो. पाहूया इकडे ट्रॅव्हल होतोय चेंडू, इकडे चेंडू अडवला गेलाय. सुंदर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण हे करावं लागतंय, मेहनत करावी लागतंय, कारण की आपल्याकडे दावा कमी आहेत, आपल्याकडे पॉकेट मनी कमी आहे, तेवढाच खर्च सुद्धा कमी करावा लागतो. आणि खर्च कमी कसा करायचा, तर गोलंदाज जेव्हा चेंडू हाताळेल तेव्हा आपल्याला चेंडू अडवायचे आहेत. इकडे पुन्हा एकदा स्ट्रोक तेवढाच चांगला पाहायला मिळतोय दीपकच्या फई मधनं. इकडे क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय लकी चषकचा हा दमदार अर्जेदार येतोय चौकार. तर यस धावसंख्या आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीने फटका खेळला गेला. रिप्लेमध्ये सुद्धा आपण पाहिलं असेल स्क्रीनवरती. एडी लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहतोय. तर स्कोर कार्डवरती धावा जाऊन पोहोचलेले आहेत, ते म्हणजे 12 धावा. 12 धावा स्कोर कार्डवरती आपण पाहू शकाल. युवराज सिंग जर्सी क्रमांक आपण पाहिलं असेल. कालच्या दिवसामध्ये सुद्धा सांगितलं मी 2011चा वर्ल्ड कप जो जिंकून देण्याचं काम केलं युवराज सिंगने. इकडे सुंदर चेंडू, इकडे सरप्राईज केलं होतं. आता मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर मध्ये येणारा पाहायला मिळाला. इकडे फलंदाज दीपकला सरप्राईज केलं होतं. सरप्राईज झाला फलंदाज, परंतु सिंगल रोखू शकत नाहीये. सिंगल धाव मिळते 13 धावा स्कोर कार्डवरती. 23 धावांचा लक्ष आहे 13 धावा स्कोर कार्डवरती. अजूनही 10 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने सिंगल घेतला जातंय. पुन्हा एकदा येतोय सिंगल. षटक क्रमांक दुसरं होतोय समाप्त. आता समीकरण बदलतंय. समीकरण सांगतंय चेंडू आहे 6, त्याचा उलट करा म्हणजे धावा आहेत 9. 6-9 असं समीकरण पाहायला मिळेल. तत्पूर्वी एक छोटासा ब्रेक घेतोय. येऊया पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये. तत्पूर्वी देऊया आपण डीजे. प्लीज रिक्वेस्ट असेल जास्त वेळ घेऊ नका, स्पीडअप करायचा आहे. स्पीडअप ठेवायचा, जास्त वेळ घेतला जातोय. रिक्वेस्ट असेल आपल्याला. 6 चेंडू आहेत आणि 6 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता. सामना कुठेही संपलेला नाही आहे, सामना अजूनही बनून आहे. दोन्ही संघांवरती प्रेशर आहे आणि दोन्ही संघाला सामना जिंकायचा आहे. महत्त्वपूर्ण सामना आहे आणि वामेका स्टार मात्र या सामन्याचा आस्वाद घेत आहे की कोणता संघ आमच्यासोबत खेळणार, कोणता संघ आमच्यासोबत 2 हात करणार ह्याची वाट पाहतोय वामेका स्टार संघ. पाहूया येणारा काळ, येणारा वेळ, येणारा चेंडू मात्र आपल्याला सांगेल कोणता संघ मात्र खेळ वामेका स्टार संघासोबत. पाहूया शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी येतोय गोलंदाज विकी, ज्याला निर्णायक षटक म्हटलं जातं. तो निर्णायक षटक घेऊन येतोय विकी. इकडे विकी आणि चेंडू लांब ठेवण्याचा प्रयत्न. चेंडू जास्तच लांब हाताळलाय. पंच दर्शवतायत वाईटचा इशारा. अवंतर दाव्याने सुरुवात केली. 6 चेंडू 8 धावा. इकडे स्ट्रोक खेळलाय परंतु स्ट्रोक आहे खराब. फलंदाज निलेश होईल बाद. बॅक टू द डग आउट. राम जी की चाल देखो, आंखों की मचाल देखो, करे ये धमाल देखो, और दिल को
मिळत आहे. आजची ही शेवटची रात्र आहे. तमाम प्रेक्षक मायबाप वर्ग या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी मैदानाचं आलेले आहेत. मैदानाच्या चहूबाजूला आपण जर पाहिलं तर नक्कीच तमाम मुरबेकर मात्र या सामन्याचा आस्वाद घेताना दिसतोय. सर्व आलेल्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. या स्पर्धेच्या माध्यमातून चेंडू आहेत 5, धावा जमवायचे आहेत 8. इकडे पुन्हा चुकी केले. या चुकीला माफी नसणार आहे. तर या शब्द आठवत असेल आनंद दिघे साहेबांचं. आनंद दिघे साहेब म्हणायचे की चुकीला माफी नसणार आहे. इकडे फलंदाजाने चुकी केले. इकडे फलंदाजाला ही चुकीला माफी नसणार आहे. फलंदाज झालाय बाद. बॅक टू बॅक 2 गडी. धन्यवाद डीजे. तर पहिला चेंडू आपण पाहिला होता तो वाईड आला होता. नंतरचा 2 चेंडू वरती मात्र विकेट आले रे. तर जाऊया समीकरण बदललंय. समीकरण सांगताय आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 4 आणि या 4 चेंडू मध्ये जमवायचे आहेत 8. पाहूया या फलंदाजाने मात्र चांगली खेळी केली होती मागच्या सामन्यामध्ये. आता त्याच शांततेने मात्र खेळी करावी लागेल. चांगला चेंडू हाताळलाय. मागचा चेंडू जरी त्याने पहिला चेंडू जरी खराब हाताळला होता परंतु जो बॅकअप जो कमबॅक त्याने केलाय सुंदररित्या कमबॅक केलाय. 2 चेंडूवर 2 गडी. नंतरचा हा सिंगल. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. आता हव्यात 3 चेंडू मध्ये 7 धावा. चेंडू आहे 3, धावा जमवायच्या आहेत 7. थोडंसं स्पीडअप ठेवा विनंती असेल. वन मॅन शो 45 संघ तर एका बाजूला पॅराडाईज संघ. तर दोन्ही संघ चांगले आहेत. दोन्ही संघ तुल्यबाज आहेत. परंतु कोण जिंकणार कोण हारणार. कोणाला तरी हरावं लागेल कोणाला तरी जिंकावं लागेल. क्रिकेटचा हा खेळ आहे. पाहूया 3 चेंडू 7 धावा. इकडे स्ट्रोक मध्ये तेवढं ताकद नव्हती. सिंगल मिळालंय. आता समीकरण बदलतंय. चेंडू आहेत 2 चेंडू वरती जमवायचे आहेत 6 धावा. म्हणजे 1 चौकार 1 डबल. इकडे कंपल्सरी चेसिंग असा सामने असणार आहेत. ड्रेसिंग जरी कंपल्सरी नसली परंतु चेसिंग ही कंपल्सरी असणार आहे ह्याची नोंद ठेवा. शेवटचे 2 चेंडू 6 धावा विजयासाठी आवश्यकता पॅराडाईज संघाला. पाहूया पॅराडाईज संघ हे 6 धावा 2 चेंडू वरती जमवू शकतो का. इकडे चेंडू खराब हाताळलाय. चेंडू जातोय वाईड. म्हणजे आता समीकरण पुन्हा एकदा बदलतोय. 2 चेंडू 5 धावा. 1 चौकार 1 सिंगल. 1 चौकार 1 सिंगल. सामन्याचं पूर्ण चित्र बदलू शकतो. कालच्या दिवसामध्ये आपण समीकरण पाहिलं असेल ज्या पद्धतीने सामना रंगला होता. एका बाजूला होता तो म्हणजे संजय बी संघाला 3 चेंडू मध्ये हा सुंदर फटका. आणि इकडे पहा मॅच विनिंग फटका पाहायला मिळतोय. इकडे आता समीकरण बदललाय. इकडे पूर्णपणे सामन्याचं चित्र बदलण्याचं काम केलंय. फलंदाज आपण पाहू शकाल मुबारक. इकडे मात्र मुबारकने सुंदर खेळी साकारली आहे आपल्या संघासाठी आणि ती साकारायची होती कारण की आपला संघ कुठेतरी मुश्किल परिस्थितीमध्ये होता आणि त्या मुश्किल परिस्थितीमधनं बाहेर काढण्याचं काम मात्र म्हटलं जातं ना एक जिम्मेदारीचा टॉनिक कोणाला तरी घ्यावं लागतं आणि जिम्मेदारीचा टॉनिक मात्र घेतला तो म्हणजे मुबारक यांनी. आता मुबारक यांनी मुबारकबाद तर दिले पॅराडाईज संघाला की आता 1 चेंडू आहे आणि 1 चेंडू मध्ये 1 धावांची आवश्यकता. कालच्या दिवसामध्ये सुद्धा झालं होतं. 1 चेंडू 1 धावांची आवश्यकता होती परंतु संजय संघ मात्र हरला गेला होता. आपण एंजल संघ पाहिला होता. एंजल संघाने 1 चेंडू मध्ये 1 धावा जमवल्या गेल्या होत्या. पाहूया आजच्या हा सामन्यामध्ये पॅराडाईज संघ जिंकतोय की वन मॅन शो 45 संघ जिंकतोय. 1 चेंडू 1 धावा. जोरदार टाळ्या होऊ द्या या सामन्यासाठी कारण की सामना पूर्णपणे रंगतदार पाहायला मिळतोय. कोणता संघ जिंकणार कोणता संघ हरणार परंतु जो संघ जिंकणार तो संघ पुढे जाणार आणि जो संघ हरणार पुन्हा त्याला 365 दिवसाची वाट पाहावी लागणार लकी चषक खेळण्यासाठी. पाहूया कोण लकी ठरतंय या सामन्यामध्ये. पाहूया एका बाजूला विकी तर दुसऱ्या बाजूला आहे मुबारक.
इकडे विकी आणि मुबारक यांच्यामधला सामना पाहायला मिळतोय. चेंडू खेळलाय, फील्ड तर झाले, फेकता येणार नाहीये. इकडे सिंगल धाव होते पूर्ण आणि पॅराडाईज संघ मात्र सांगतोय सामना आमच्या हातामध्ये. यस, पॅराडाईज संघ मात्र सामना जिंकतोय. अभिनंदन पॅराडाईज संघ. तर यस, लगेच टॉस साठी यायचंय. वामिका स्टार लगेच यायचं आपण. जय जगनदेव व आगवन, वामिका स्टार हा संघ आणि पॅराडाईज संघ ह्याच्यामधील आपल्याला सामना पाहायला मिळेल. तर कॉम्बॉक्स मध्ये जोडले जाणार युसुफ सय्यद सर. दिसते मी भारी, माझा फोटो माझा काढ. किती मी क्यूट, किती गोड, किती छान.